आपल्याला सांगतं की छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमांचे विरोधक होते. छत्रपती शिवराय मुस्लिमांचे विरोधक नव्हते, कारण बाबा याकुबला ते गुरुस्थानी मानत होते. आणि सगळी विचाराची भेसळ आपल्याला दिली आहे, म्हणून आपल्यामधून खरा छत्रपती शिवराय निर्माण होऊ शकला नाही. कारण आपल्याला चुकीचा इतिहास शिकवतो, आपल्याला विकृतीकरण करून सांगितलं की छत्रपती शिवराय अमुक अमुक यांच्या विरोधामध्ये लढत होते, परंतु असं काही नाही. छत्रपती शिवरायांच्या कार्यामुळे तेव्हाच्या लोकांमध्ये त्यांनी जे न्याय दिला, न्याय केला, म्हणून लोकांमध्ये जीव देण्याची तयारी मुस्लिमांनी सुद्धा दाखवली. तुम्हाला माहित असेल की आग्र्यावरून जेव्हा सुटका झाली, आग्र्यावरून सुटका करत असताना तुम्हाला माहित असेल की त्यांना ते पेटाऱ्यातून छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप आले, परंतु तेथे जे दोघं जण थांबले छत्रपती शिवरायांचं रूप घेऊन आणि त्यांचा सेवक म्हणून त्यांचे जे पाय दाबत होता, त्याच्यापैकी तुम्हाला माहित असेल एक मुस्लिम होता. आणि त्याचा जीव जाणार सुद्धा त्याला माहित होतं. एका मुस्लिमाने छत्रपती शिवरायांसाठी जीव दिला. का दिला? कारण त्याला माहित होतं की छत्रपती शिवरायांचं कार्य हे रयतेचं कार्य आहे आणि सगळ्या रयतेच्या कार्यांसाठी आपला जीव गेला तरी चालेल, आपण मेलो तरी चालेल, लाख मेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, हेच त्यावेळेच्या लोकांमध्ये मनामध्ये ती भावना होती. म्हणून छत्रपती शिवरायांचं स्वराज्य निर्माण झालं. छत्रपती शिवराय 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन ते लढत होते, म्हणून छत्रपती शिवराय तेव्हा सगळ्यांना आपलंसं वाटायचे. मग आज आपली जबाबदारी आहे की छत्रपती शिवराय सर्वांना आपलेसं वाटलं पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या वेळेस छत्रपती शिवराय सर्वांना आपलेसे वाटायचे, मग आज का बरं त्यांच्याविषयी द्वेष निर्माण केला जातो? आज आपली जास्त जबाबदारी आहे की छत्रपती शिवरायांची भावना जे कार्य आहे हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि शिवरायांचं जे महान कार्य तडीस जर न्यायचं असेल, पूर्णत्वात जर न्यायचं असेल, तर छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्ये त्यांनी कोणतं प्लॅन केलं या संदर्भामध्ये आपण विचार विनिमय केला पाहिजे. मित्रांनो, हे सांगत असताना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की छत्रपती शिवराय जे आहे, छत्रपती शिवराय कुण्या मर्यादा पुरुषोत्तमासारखा कथानायक ठरत नाही. छत्रपती शिवराय काही कथानायक नाही आहे किंवा कोणीतरी कादंबरी लिहिली ते झालं. छत्रपती शिवराय कुण्या मर्यादा पुरुषोत्तमासारखा कथानायक ठरत नाही की ज्याचा आदर्श आपल्या जीवनामध्ये उतरवता येणार नाही. कारण माझा छत्रपती शिवराय कुण्या आपल्या स्त्रीचे नाक कान कापण्याचा देत नाही. माझा छत्रपती शिवराय कुणाच्या चुकली चहाडीवरून आपल्या पत्नीस घराबाहेर हाकलत नाही. माझा छत्रपती शिवराय आपल्या पत्नीस अग्निपरीक्षा द्यायला लावत नाही. माझा छत्रपती शिवराय आदर्शाचे एक स्थान आहे, म्हणून आपण ते स्वीकारलं पाहिजे. आणि जीवनामध्ये जर आपल्याला ते आदर्श गायचे असेल तर मला असं वाटते की छत्रपती शिवरायांसारखा दुसरा आदर्श जगामध्ये नाही. याचं कारण काय तर तुम्हाला माहित असेल की जेव्हा स्वातंत्र्य आंदोलनामध्ये जर्मनीच्या हिटलरकडे जेव्हा आपले सुभाषचंद्र बोस गेले, तेव्हा सुभाषचंद्र बोस कशासाठी गेले की आमचा देश गुलाम आहे आणि आमच्या देशाला आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, तुमच्याजवळ खास स्वातंत्र्याचं काही टिप्स असेल तर आम्हाला द्या. तेव्हा हिटलर काय म्हणाला, अरे बाबा, मी जे पुस्तक वाचत आहो गुरीला, हे गुरीला काय आहे, हे युद्ध नीतीचं तंत्रशास्त्र आहे आणि हे शास्त्र मी शिवाजी महाराजांकडून शिकलो. आणि गुरीला नावाचं जे पुस्तक आहे हे युद्ध नीतीची कला आहे आणि म्हणून तर मी जगावर राज्य करत आहोत. आणि हे छत्रपती शिवाजी महाराज जर तुमच्या देशाचे आहे आणि तुम्ही जर ते समजून घेत नसेल तर तुम्ही विचार करा म्हणे हे काय आहे. तुम्ही जा आणि छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्या, कारण छत्रपती शिवराय तुमच्या देशामधले आहे. आणि तुम्हाला माहित असेल की भगतसिंग ज्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये खूप मोठं सहकार्य केलं, त्यांना जेव्हा फाशी झाली त्या फाशीवर जाताना एक त्यांनी गीत गायलं. भगतसिंग म्हणतात, जिस चोले को पहन शिवाजी खेले अपने जान पे. भगतसिंग काय म्हणतात, जिस चोले को पहन शिवाजी खेले अपने जान पे, उस चोले को पहन के निकला हम मस्तों का टोला, माहे रंग दे बसंती चोला, माहे रंग दे बसंती चोला. म्हणजे पंजाबचा भगतसिंग जर फासार जाताना छत्रपती शिवरायांचं नाव घेत असेल तर छत्रपती शिवरायांचं कार्य किती मोठ्या आपण घेतलं पाहिजे. मित्रांनो, हे चिमुकले बालक दिसले मला असं वाटतं, त्यावर एक मला गोष्ट सुचली की आपण आयुष्यामध्ये कार्य करत असताना जर छत्रपती शिवरायांचं जर स्वराज्य निर्माण करायचं असेल तर एक प्रेरणा घेतली पाहिजे. आपण नाराज होता कामा नये.
आपण संघर्ष करत असताना जीवनामध्ये अडचणी येते. एक छोटंसं उदाहरण सांगतो. जंगलाला एकदा आग लागते. तुम्हाला जंगल माहित असेल. जंगलाला आग लागते. आग लागल्यानंतर त्या जंगलामधील सगळे जे ताकदवर प्राणी असतात, वाघ, सिंह, हत्ती, जे ताकदवर प्राणी आहे ते सर्व पौर गावामध्ये येते. फॉर एक्झाम्पल गावामध्ये येते आणि गावात लोक पाहत असतात की जंगलाला आग लागली, सगळे पॉवरफुल प्राणी आले आहेत आणि त्यामधून बघा एक चिमणी उडत येते. ती चिमणी काय करते बघा, गावात येते पौर गावामध्ये आणि छोट्याशा चोचीनं ते पाणी उचलते आणि त्या आगीवर नेऊन टाकतात. हे सर्व कृत्य गावातील लोक, त्या जंगलातील खतरनाक पॉवरफुल प्राणी, वाघ, सिंह तिथे पाहत राहतात. ती एकच काम करते चिमणी, गावात येते उडत, चोचीतून पाणी उचलते आणि त्या जंगलावर नेऊन टाकतात. ते सर्व प्राणी आणि गावातील माणसं तिला काय म्हणतात, अगं या चिवताय तू एवढीशी आहे म्हणते, तुझ्या या चोचीतल्या पाण्याने काही ती आग विझणार आहे. कारण या व्यवस्थेनं आपल्या देशाला आग लावली आहे. ही विषमतेची आग आहे, अन्यायाची आग आहे, गैरबराबरीची आग आहे, जाती व्यवस्थेची आग आहे, वर्णव्यवस्थेची आग आहे, आदिवासी सेग्रिगेशन त्याची आग आहे, महिलांची गुलामी केले, महिलांना गुलाम केले त्याची आग आहे. ही आग लागली आहे आणि अशा आग लागलेल्या व्यवस्थेत आपण शांत झोपता कामा नये. तरी पण आपण शांत झोपतो, पण एक चिमणी काम करते. त्या चिमणीचे पूर्ण पंख जळले जाते, ती चिमणी बेशुद्ध पडते, तरी उठते, पुन्हा गावात येते, चोचीतून पाणी उचलते आणि पुन्हा त्या आगीवर टाकते. आणि गावातील जेव्हा मानव प्राणी तिला विचारतात, अगं चिवताई तुझ्या या चोचीतल्या पाण्याने काय हे आग विझणार आहे, तेव्हा ती चिवताई काय म्हणते, दादा मला माहित आहे की माझ्या या चोचीतल्या पाण्याने आग विझणार नाही, परंतु जेव्हा या अग्नीचा, या वणव्याचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा आग विझवायला कोण कोण मदत केली आणि आग लावणारे कोण कोण होते, तेव्हा हा इतिहास लिहिला जाईल. तेव्हा मी आग लावणाऱ्यामध्ये नसेल तर आग विझवणाऱ्यामध्ये नक्कीच माझं नाव. म्हणून मित्रांनो, आपण किमान या देशामध्ये जे काही सामाजिक चळवळ आहे, समता, स्वतंत्रता, बंधुता व न्यायाच्या आधारावर जे काही चळवळी या देशामध्ये उभा झाल्या त्यांना आपण साथ समर्थन केलं पाहिजे. कारण कुठलाही महापुरुष वाटून घेता कामा नये. कारण छत्रपती शिवराय कुणाची प्रॉपर्टी नाही, वैयक्तिक प्रॉपर्टी नाही कुण्या समूहाची. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे विचाराचं खूप मोठं सागर आहे आणि एक ते प्रेरणा आहे आणि त्या प्रेरणेतून आपण शिकलं पाहिजे, जपलं पाहिजे, इतिहास आपण जागृत केला पाहिजे, त्याच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपण प्रेरणा घेतली नाही म्हणून आपल्यावर हे संकट ओढवलं. आज बघा, जर छत्रपती शिवरायांचं खरी रयतेचं कार्य आज जर राहिलं असतं, छत्रपती शिवरायांचं आज जर कार्य राहिलं असतं तर या देशामध्ये नक्कीच चित्र वेगळं असतं. परंतु आज आपण चित्र बघतो. आज आमच्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्याचं काय झालं, आज आमच्या छत्रपती शिवरायांच्या कामकरी कष्टकरी बहुजन समाजाच्या शेतकऱ्यांचं काय झालं, आज आमच्या कामकरी कष्टकरी बहुजन समाजाच्या शेतकऱ्याचं जे चित्र बघितलं, त्यांच्या मुलाबाळाचं शिक्षण बघितलं तर असं वाटतं छत्रपती शिवरायांचं काय झालं, त्यांच्या कार्यांचं काय झालं, छत्रपती शिवरायांचं स्वराज्य कुठं गेलं. आज आपण आमच्या कामकरी छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या जर मुलाबाळाच्या शिक्षणाची अवस्था बघितली तर तुम्हाला प्रश्न पडेल. आज मी प्रायमरी एज्युकेशन नॅशनल सॅम्पल सर्वेचा रिपोर्ट सांगतो, जे सरकारी आहे, मी नाही म्हणत, ते म्हणते. मला असं वाटतं छत्रपती शिवरायांनी जे स्वप्न बघितलं होतं, ज्या मावळ्यांच्या मुलाबाळासाठी त्यांनी स्वराज्य निर्माण केलं होतं, काय ते आज आहे. आज 32,000 शाळेमध्ये एकही विद्यार्थी शिकायला जात नाही. 60,000 शाळेला इमारतच नाही, शाळा झाडाखाली भरते. 1.5 ते 2.25 लाख शाळेत केवळ एकच विद्यार्थी, एकच शिक्षक शिकवतो. 2 लाख गावाला शाळाच नाही या देशामध्ये. मिनिमम 5 किलोमीटर आणि जास्तीत जास्त 10 किलोमीटर पैदल चालत जावं लागते. आणि काही राज्यामध्ये ओडिशा सारख्या पाण्यातून पोहत जावं लागते. ही भयावह परिस्थिती आहे. ही परिस्थिती जर बदलायची असेल तर छत्रपती